नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत रिडक्शन यूजिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड म्हणजेच LiAlH4 आणि सोडियम बोरोहायड्राईड. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड म्हणजे काय किंवा सोडियम बोरोहायड्राईड म्हणजे काय ते आपण नंतर बघू. सुरुवातीला रिडक्शन म्हणजे काय, काय अर्थ होतो रिडक्शनचा, रिडक्शन होताना कोणती प्रोसेस होते बघा मित्रांनो. रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे एखाद्या कंपाऊंडकडून इलेक्ट्रॉन मिळाले, इलेक्ट्रॉन गेन झालं म्हणजे कोणती प्रोसेस होते, रिडक्शन. समजा हायड्रोजन गेन झाले तरी कोणती प्रोसेस होते, रिडक्शन. ऑक्सिजन रिमूव्ह झाला तरी कोणती क्रिया होते, रिडक्शन. सो रिडक्शन हॅज अ 3 डेफिनेशन. फर्स्ट इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, सेकंड इज गेन ऑफ हायड्रोजन अँड थर्ड वन इज रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. या तिघांपैकी कोणतीही एक प्रक्रिया झाली मित्रांनो की त्या ठिकाणी काय होतं, रिडक्शन. आपल्याला काय करायचं आहे, मग आता रिडक्शन करायचं आहे. ठीक आहे. आता एक आपण एक्झाम्पल घेऊ. समजा आपलं रिडक्शन करायचं आहे कार्बोनिल ग्रुपचं. ओके मित्रांनो, हा कार्बोनिल ग्रुप आहे. या कार्बोनिल ग्रुपचं आपलं रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन म्हणजे आपण एकतर इथं इलेक्ट्रॉन्स गेन करू शकतो किंवा हायड्रोजन गेन करू शकतो किंवा काय ऑक्सिजन रिमूव्ह करू शकतो. तर आपल्याला समजा या कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, हायड्रोजन गेन करावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, हायड्रोजन ॲड करावं लागेल. हायड्रोजन ॲड करणं म्हणजेच काय तर, हायड्रोजन ॲड करणं म्हणजे काय तर हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन म्हणजे काय तर ॲडिशन ऑफ H2. हे जे हायड्रोजनेशन आहे मित्रांनो ते मेटल कॅटलिस्टमध्ये केलं जातं. कॅटलिस्ट कोणकोणते असतील, एक तर प्लॅटिनम असेल किंवा पॅरडेनियम असेल. ओके हां. परत लक्षात घ्या, आपल्याला हा कोणता ग्रुप आहे, आपला कुठला ग्रुप आहे मित्रांनो, कार्बोनिल ग्रुप आहे. या कार्बोनिल ग्रुपचं आपल्याला काय करायचं आहे, रिडक्शन. रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन, आणि ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजेच काय तर हायड्रोजनेशन. म्हणजे या कार्बोनिल ग्रुपमध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे, हायड्रोजन्स ॲड करायचे. ओके. मग मित्रांनो हे हायड्रोजन्स कुठे कुठे लागू शकतात, या C डबल बॉन्ड Oच्या अक्रॉस हायड्रोजनचे ॲडिशन होणार. म्हणजे एक हायड्रोजन या कार्बनला लागेल आणि दुसरा हायड्रोजन कुठे लागणार आहे, ऑक्सिजनला लागणार. बघा हा सेंट्रल कार्बन, त्याला अगोदर असलेले हे 2 बॉन्ड. मी तुम्हाला काय सांगितलं की एक हायड्रोजन कोणाला लागणार आहे, कार्बनला लागणार आहे, आणि दुसरा जो हायड्रोजन आहे तो कोणाला लागणार आहे, ऑक्सिजनला लागणार आहे. म्हणजे कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं मित्रांनो, कशात झालेलं आहे, अल्कोहोलमध्ये झालं आहे. ठीक आहे. सो कार्बोनिल ग्रुप ऑन रिडक्शन, कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन होऊन काय मिळतं आपल्याला, अल्कोहोल मिळतं. ठीक आहे. ही पहिलं त्या ठिकाणी आपण पॉईंट लक्षात ठेवू. मित्रांनो अजून एक कंपाऊंड आपण घेऊ. हा एक कंपाऊंड आहे मित्रांनो. या कंपाऊंडमध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत. एक आहे कार्बोनिल ग्रुप आणि दुसरा आहे C डबल बॉन्ड C. आता समजा ह्या कंपाऊंडचं आपल्याला काय करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे. मग रिडक्शन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. मग समजा आता ह्या कंपाऊंडला आपण हायड्रोजनेशन केलं इन प्रेझन्स ऑफ मेटल कॅटलिस्ट. काय होईल मित्रांनो, मग या C डबल बॉन्ड O मध्ये काय होणार, एका कार्बनला काय लागेल, हायड्रोजन, आणि दुसऱ्या ऑक्सिजनला काय लागेल, दुसरा हायड्रोजन. पण मित्रांनो त्याच्यासोबतच हा जो C डबल बॉन्ड C आहे त्याचं पण रिडक्शन होऊन जातं. म्हणजे इथं अजून एक हायड्रोजन्स ॲड होऊन जातं. बघा कोणता कंपाऊंड होतं त्यावर. बघा काय झालं, इथं 2 फंक्शनल ग्रुप होते. C डबल बॉन्ड O पण होता आणि C डबल बॉन्ड C होता. या कंपाऊंडचं आपल्याला काय करायचं होतं, रिडक्शन. रिडक्शन आपण हायड्रोजनेशनच्या मेथडने करायचा प्रयत्न केला तर आपल्याला काय आढळलं की ह्या C डबल बॉन्ड Oचं पण रिडक्शन होतं. C डबल बॉन्ड Oचं रिडक्शन होऊन आपल्याला एका कार्बनला हायड्रोजन आणि ऑक्सिजनला काय लागलं आहे, हायड्रोजन, म्हणजे अल्कोहोल मिळालं. पण त्याच्यासोबतच मित्रांनो काय झालं, हा जो C डबल बॉन्ड C होता तो पण काय झाला आहे, रिड्यूस झाला आहे. इथं आपण जर बघितलं एक हायड्रोजन होते, आता किती आलेले, 2 हायड्रोजन आहे. मग मित्रांनो समजा आपल्याला फक्त आणि फक्त कोणाचं रिडक्शन करायचं असेल, कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला हे रूटीन हायड्रोजनेशनची मेथड वापरून चालणार नाही.
आपल्याला त्याच्यासाठी स्पेसिफिक रिएजंट वापरावे लागतात आणि ते रिएजंट्स आहेत लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि सोडियम बोरोहायड्राईड. हे जे 2 रिएजंट्स आहे मित्रांनो, हे फक्त कोणाचं रिडक्शन करतात? कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करतात. त्यांचं या सी डबल बॉन्ड सीवर कोणत्याही प्रकारची रिएक्शन होत नाही. म्हणजे फक्त कोण रिड्यूस होणार? सी डबल बॉन्ड ओच रिड्यूस होणार. सी डबल बॉन्ड ओचं रिडक्शन होऊन काय तयार होणार आहे? अल्कोहोल तयार होणार आहे. ओके. मग फॉर सिलेक्टिव्ह रिडक्शन ऑफ कार्बोनिल ग्रुप वी कॅन यूज लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड as well as sodium borohydride. By using this reagent, carbonyl group converted into alcohol. आता मित्रांनो ह्या रिएजंट्सबद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया. पहिला जो रिएजंट आहे तो कुठला आहे? LiAlH4. ठीक आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड किंवा सोडियम बोरोहायड्राईड वापरून फक्त आपण कोणाचं रिडक्शन करू शकतो? सी डबल बॉन्ड ओचं. ओके. मित्रांनो फळ्यावर 2 रिॲक्शन दिसत आहेत. दोघं रिॲक्शन जर आपण बघितलं, दोघांमध्ये स्टार्टिंग कंपाऊंड कसा आहे? सारखा आहे. दोघं रिॲक्शनमध्ये आपण रिडक्शन घडून आणतोय. पहिल्या रिॲक्शनमध्ये आपण रिडक्शन कशाने करतोय? हायड्रोजनेशन इन प्रेझन्स ऑफ मेटल कॅटलिस्ट. आपल्याला काय लक्षात येतं? रिडक्शनचं होतं, पण रिडक्शन दोघं फंक्शन सोडून होतं. सी डबल बॉन्ड ओचं पण रिडक्शन होतं आहे आणि सी डबल बॉन्ड सीचं पण रिडक्शन होतं आहे. सी डबल बॉन्ड ओचं रिडक्शन होऊन आपल्याला अल्कोहोल मिळतं आहे आणि इथं काय झालं आहे? एक हायड्रोजन त्या ठिकाणी पण ॲड झालं आहे. म्हणजे आपल्याला फक्त कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करता येते काही ठिकाणी, तर करता येत नाही. मग ही अडचण सोडवण्यासाठी आपण कोणते रिड्युसिंग रिएजंट वापरू शकतो? तर आहे पहिला सोडियम बोरोहायड्राईड दॅट NaBH4 और लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड दॅट इज LiAlH4. आपण जर बघितलं मित्रांनो तर हा जो सी डबल बॉन्ड सी आहे, हा सी डबल बॉन्ड सी जसाचा तसा राहतोय, त्याचं रिडक्शन होत नाही. फक्त रिडक्शन कोणाचं होत आहे? सी डबल बॉन्ड ओचं रिडक्शन होतं. सी डबल बॉन्ड ओचं रिडक्शन होऊन आपल्याला काय मिळतोय? अल्कोहोल मिळत आहे. सो फ्रेंड्स, फॉर सिलेक्टिव्ह रिडक्शन ऑफ कार्बोनिल ग्रुप we will use lithium aluminum hydride as well as sodium borohydride. Okay, let us see some qualities of lithium aluminum hydride. मित्रांनो पहिला जो रिएजंट आपण बघतो आहे त्याचं नाव आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड LiAlH4. मित्रांनो हा जो LiAlH4 आहे, इट इज अ पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. हा खूप पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे. दुसरा क्वालिटी काय? इट कॅन रिड्यूस मेनी फंक्शनल ग्रुप्स लाईक नायट्रो ग्रुप, कार्बॉक्सिलिक ॲसिड ॲज वेल ॲज सायनाइड. म्हणजे तो नायट्रो ग्रुपचं सुद्धा रिडक्शन करू शकतो, कार्बॉक्सिलिक ॲसिडचं सी डबल बॉन्ड ओ विथचं सुद्धा रिडक्शन करू शकतो, सायनाइडचं रिडक्शन करू शकतो. तिसरा पॉईंट आलेला आहे मित्रांनो, इट रिॲक्ट्स व्हायलेंटली विथ वॉटर. समजा हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड पाण्याच्या संपर्कात आला तर त्याचे पाण्यासोबत अतिशय व्हायलेंट रिॲक्शन होऊ शकते, स्फोट होऊ शकतो. ते टाळण्यासाठी रिॲक्शन कशी केली जाते? अनहायड्रेस कंडिशन म्हणजे पाणी नसलेल्या कंडिशनमध्ये रिॲक्शन केली जाते. पाण्याच्या ऐवजी आपण सॉल्व्हंट काय वापरू शकतो? एकतर इथर वापरू शकतो किंवा काय वापरू शकतो? THF म्हणजे टेट्रा हायड्रोफ्युरॅन. ओके. का वापरतो आपण हे? बिकॉज LiAlH4 reacts violently with water and it may cause explosion. To avoid this problem, we are going to use anhydrous condition. For such condition, we will use the solvents like ether or THF. हे झालं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड सोबत. दुसरा रिएजंट आहे मित्रांनो सोडियम बोरोहायड्राईड दॅट इज NaBH4. LiAlH4 स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट होता, हा थोडासा वीक रिड्युसिंग एजंट आहे. आणि ज्यावेळेस आपण NaBH4ची रिॲक्शन करतो ती मोस्टली बेसिक कंडिशनमध्ये, बेसिक मीडियामध्ये आपण ही रिॲक्शन करू शकतो. आणि NaBH4चा उपयोग फक्त सिलेक्टिव्ह रिडक्शन ऑफ अल्डिहाइड आणि कीटोनसाठी केला जातो. तो इतर कोणतेच फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन घडून आणत नाही.
जसं आपण बघितलं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, नायट्रो सायनाईड, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अजून काही फंक्शनचं रिडक्शन करतो, तसं सोडियम बोरोहायड्राईड फक्त आणि फक्त कोणाचं रिडक्शन करतो? कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन. आणि NaBH4ची रिॲक्शन आपण बेसिक कंडिशनमध्ये परफॉर्म करत असतो. ठीक आहे मित्रांनो, आता याचं ॲक्च्युअल मेकॅनिझम बघूया, कशा पद्धतीने हा रिडक्शन घडून आणतो ते बघूयात आता. ओके, रिड्युसिंग एजंट आपण म्हणून काय वापरू शकतोय? LiAlH4. त्याच्यात चार्ज सेपरेशन होतं Li+ आणि AlH4-. ठीक आहे, त्याचप्रमाणे दुसरा रिएजंट कोणता आहे? सोडियम बोरोहायड्राईड. त्याचं चार्ज सेपरेशन कसं होतं? Na+ आणि BH4-. मित्रांनो, हे जे आहे, हे जे AlH4- आहे किंवा BH4- आहे, दे आर द स्ट्रॉंग प्रोव्हायडर ऑफ हायड्राईड आयन. यांच्यातून काय दिलं जातं? तर हायड्राईड आयन. H+ म्हणजे प्रोटॉन आणि H- म्हणजे हायड्राईड आयन. दे आर प्रोव्हाइडिंग H ॲज अ H-. आपण काय प्रोव्हाइड करणार आहे? H ॲज H-. ओके, सो दीज टू, दॅट इज AlH4- ॲज वेल ॲज BH4- आर द स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट अँड दे आर अ स्ट्रॉंग डोनर ऑफ हायड्राईड आयन. मग आता हे हायड्राईड आयन डोनेट करून कशा पद्धतीने कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन घडवतात त्याचं मेकॅनिझम आपण बघूया. बघा मी आत्ताच आपण म्हटलं की हे जे AlH4- आहे, दे आर द स्ट्रॉंग हायड्राईड आयन डोनर. मित्रांनो, हा जो AlH4 आहे, हा H- म्हणून अटॅक करतोय. काय म्हणून अटॅक करतोय? H- म्हणून. म्हणजे हा हायड्रोजन कोणाला अटॅच होणार? कार्बोनिल ग्रुपवर. कार्बोनिल ग्रुपकडे जो इलेक्ट्रॉन्स देतो आहे तो कोण खेचून घेणार मित्रांनो? ऑक्सिजन. कारण की कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉल कोण आहे? ऑक्सिजन. परत लक्षात घ्या, हायड्रोजन हा काय म्हणून ट्रान्सफर होतोय? हायड्राईड आयन H- म्हणून ट्रान्सफर होतोय. कोण देतो हा H-? तर AlH4. ठीक आहे, हा H- म्हणून त्याने कार्बोनिल ग्रुपवर अटॅक केलेला आहे. आपण बघू शकतो की हायड्रोजन आणि कार्बनमध्ये काय झालाय? बॉन्ड फॉर्म झालाय. या कार्बनला अगोदरचे 2 बॉन्ड जसेच्या तसे. मित्रांनो, या हायड्रोजनने जी कार्बनला इलेक्ट्रॉन्स दिले आहेत ते कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉल कोण आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजनने ते खेचून घेतले, म्हणून ऑक्सिजनवर कोणता चार्ज आलाय? निगेटिव्ह चार्ज आलाय. आणि ह्या निगेटिव्ह चार्जच्या जवळ कोण राहणार आहे? याच्यामधला Li+. याच्यामधला काय राहील? Li+. ओके, आता अजून ॲल्युमिनियमकडे किती हायड्रोजन शिल्लक राहत आहेत? मग एक तर शिफ्ट झाला, अजून किती शिल्लक राहत आहेत? 3 हायड्रोजन शिल्लक राहत आहेत. म्हणजे AlH3-. हे आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. O- त्याच्याजवळ Li+ आणि AlH3- असं लिहू शकतो, किंवा आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. हे लिहिण्यामागचा उद्देश काय? ॲल्युमिनियमकडे अजून किती हायड्राईड आयन शिल्लक आहेत? 3 हायड्राईड आयन शिल्लक आहेत. मग 3 हायड्राईड आयनसाठी कार्बोनिल कंपाऊंड पण किती लागतील? तर ऑब्व्हियसली 3 कार्बोनिल कंपाऊंड लागतील. बघा आता आपण मी इथं लिहितोय, काय लिहिलंय? 3 कार्बोनिल कंपाऊंड्स. म्हणजे प्रत्येक कार्बोनिल कंपाऊंडला एक हायड्राईड आयन काय होत जाणार आहे? ॲड होत जाणार आहे. अगोदर किती आहे? 1, आणि नंतर किती घेतले आपण कार्बोनिल कंपाऊंड? 3. टोटल कार्बोनिल कंपाऊंड्स किती झाले मग? 4. ठीक आहे, बघा हा कार्बन, त्याला अगोदर असलेले 2 बॉन्ड, त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस काय ट्रान्सफर झाला? एक हायड्रोजन ट्रान्सफर झालेला आहे. त्याच्या पुढे असलेला हा ऑक्सिजन. ओके, त्याला झालेला हा Al- आणि Li+. टोटल मॉलिक्यूल किती दिसत आहेत आपल्याला? 4. परत लक्षात घ्या मित्रांनो, काय झालं इथं? हा पहिला आपला कार्बोनिल ग्रुप आहे. या पहिल्या कार्बोनिल ग्रुपमध्ये हायड्राईड आयन ट्रान्सफर होतोय. हायड्राईड आयन कोण देत आहे?
ॲल्युमिनियम देते. हा H मायनस इथे अटॅक करतोय, H आणि कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्म होणार, H आणि कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्म होणार. कार्बनकडे आलेले इलेक्ट्रॉन ऑक्सिजनने स्वतःकडे खिचून घेतले, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आला. या निगेटिव्ह चार्जजवळ Li प्लस आणि AlH3 मायनस हे त्याच्या क्लोज प्रॉक्सिमिटीमध्ये राहणार. आपण हे अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. आता ॲल्युमिनियमकडे अजून 3 हायड्राइड आयन शिल्लक आहे, मग ते सुद्धा त्याला ट्रान्सफर करायचे. मग ते ट्रान्सफर करण्यासाठी त्याला अजून 3 कार्बोनिल कंपाऊंडची आवश्यकता लागेल. म्हणून आपण अजून 3 कार्बोनिल कंपाऊंड्स त्याच्याशी रिॲक्ट करण्यासाठी लावले. प्रत्येक कार्बोनिल कंपाऊंडमध्ये एक एक हायड्राइड ॲड करून दिला. टोटल किती कंपाऊंड झाले? 4. आता एलकडे काही हायड्राइड आयन शिल्लक आहेत का? नाही. Al मायनस आणि Li प्लस. मित्रांनो, पुढे आपण या कंपाऊंडचं काय करतोय? हायड्रोलिसिस करतोय इन प्रेझन्स ऑफ ॲसिड. काय होतं या ठिकाणी बघा, हा पोर्शन ॲज इट इज H, त्याला अगोदरच्या असेल 2 बॉन्ड, हा O. आता ह्याचं कन्व्हर्जन कशात झालंय? OH मध्ये झालंय. म्हणजे काय नाही, किती मॉलिक्युल्स मिळतील आपल्याला शिकायला? 4. काय नाही आपल्याला? हा काय मिळाला आहे? अल्कोहोल. त्याच्या सोबतच इथं आपल्याला काय मिळतंय? LiOH लिथियम हायड्रॉक्साईड प्लस AlOH थ्राईस. आपण जर व्यवस्थित बघितलं तर ह्या C डबल बॉन्ड Oचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे? अल्कोहोलमध्ये झालं आहे, बाय युझिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. ओके. आता याचं एक ॲक्च्युअल एक्झाम्पल आपण बघू. सेम मेकॅनिझम NaBH कोर्सचं पण आहे. ओके. सायक्लोब्युटॅनॉन आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड सोबत रिड्यूस करतोय इन प्रेझन्स ऑफ H प्लस अँड H2. बघा काय होणार? हा AlH4 मायनस, हा काय? हायड्राइड अँड डोनर आहे. हा H मायनसने या कार्बनवर अटॅक केलेला आहे. H आणि कार्बनमध्ये बॉन्ड होणार. कार्बन आणि H मध्ये काय झालं? बॉन्ड फॉर्मेशन. कार्बनकडे इलेक्ट्रॉन कोण घेऊन येणार? ऑक्सिजन. ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येणार. निगेटिव्ह चार्ज जवळ कोण होणार? Li प्लस आणि AlH3 मायनस. ॲल्युमिनियमकडे अजून 3 हायड्राइड आयन आहे, म्हणून आपण अजून किती मॉलिक्युल सायक्लोब्युटेनचे? 3. प्रत्येक सायक्लोब्युटेनच्या मॉलिक्युलमध्ये एक एक हायड्राइड आयन ॲड होत जाणार. टोटल मॉलिक्युल्स किती होतील? 4. किती हायड्राइड आयन ॲड झाले? 4. हा काय झाला? O मायनस, Li प्लस आणि Al मायनस. आता ॲल्युमिनियमकडे हायड्राइड आयन शिल्लक आहेत का? नाही. पुढे आपण त्याचा हायड्रोलिसिस करून O मायनसला काय लागतो? H, आणि हा H ॲज इट इज आहे. पुढे लिथियम हायड्रॉक्साईड आणि AlOH थ्राईस. म्हणजे C डबल बॉन्ड ओचं कन्व्हर्जन कशात केले आपण? CHOH मध्ये केले. ओके. सो फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट रिडक्शन using lithium aluminum hydride as well as sodium borohydride. Thank you.